सर्वांसाठी खुशखबर आलेली आहे. चौथी पासवर तुमच्या गावात राहून तुम्हाला 15,000 रुपयाची सरकारी नोकरीची ऑफर आलेली आहे. त्या पदाचं नाव आहे महसूल सेवक, ज्याला कोतवाल अगोदर म्हटलं जायचं. त्या कोतवालचं आताचं नाव महसूल सेवक झालं. याची भरती प्रक्रिया निघाली आहे. टोटल जागा किती आहेत तर 2,912 एवढ्या जागा आहेत. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गावात पाहिलं असेल तुम्ही प्रशासकीय नोकरीची सुवर्ण संधी आहे. टोटल 2,912 जागा आहेत. पगार तुम्हाला गावात राहून, जसं पोलीस पाटीलला गावात राहून 15,000 पगार आहे, तसंच कोतवालला म्हणजेच महसूल सेवकाला आता 15,000 पेमेंट आहे. आणि याची सुद्धा जशी पोलीस पाटीलची भरती प्रक्रिया आपण घेतली तशीच कोतवालची भरती प्रक्रिया असणार आहे. त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. आजच त्या ठिकाणी चौथी पास असाल तर तुम्हाला जी काय माहिती आहे यामधली ही संधी अजिबात सोडू नका. कारण गावात राहून जर पोलीस पाटील फॉर्म भरला होता आणि काम झालं नसेल पोलीस पाटील म्हणून, कमी मार्क आले असतील, तर आता तुम्हाला कोतवाल तुमच्या गावात होण्याची संधी निर्माण झालेली आहे. ही संधी तुमच्यासाठी का महत्वाची तर बघा, शाश्वत उत्पन्न आहे. दरमहा 15,000 रुपये निश्चित तुम्हाला मानधन मिळते. स्वतःचं गाव, तुमचं घर न सोडता स्वतःच्या गावात काम करण्याची संधी आहे. जसं पोलीस पाटीलला गावात राहून 15,000 आहे, तसंच लवचिक वेळ आहे. पूर्ण वेळ सरकारी नोकरी असली तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास किंवा स्वतःचा जोडधंदा शेती करण्यासाठी पुरेसा वेळ तुम्हाला या कोतवाल भरतीसाठी मिळतो. जॉईन झाल्याच्या नंतर सुरक्षित भविष्य, वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरीची हमी. एकदा तुम्ही कोतवाल झालं, जसं पोलीस पाटील एकदा झालात की 60 वर्षापर्यंत 15,000 पेमेंट, तसंच एकदा कोतवाल झालात की 60 वर्षापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पदावर राहता. ह्या महसूल सेवक अर्थात कोतवालाला काम काय असतात बघा. महसूल सेवकाची मुख्य कार्य काय आहे? ग्रामपंचायत आणि ग्रामसभा गावात शासकीय निर्णयाची आणि बैठकांची दौंडी देणं हे कोतवालाचं काम आहे. दुसरं, ग्रामसेवक जन्म मृत्यू विवाहाच्या नोंदीची माहिती ग्रामसेवकाला वेळेवर पुरवणं हे त्या ठिकाणी कोतवालाचं काम आहे. तलाठ्याकडे काय तर तलाठ्याच्या महसूल संबंधी सर्व कच्च्या कामामध्ये सहाय्य करणं हे कोतवालाचं काम आहे. आणि प्रशासकीय कार्यालय शासकीय कागदपत्राची दप्तर एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात सुरक्षित ने आण करणं कोतवालाचं काम आहे. म्हणजे कळलंय तुम्हाला, हे 4 कामं जे आहेत, ग्रामपंचायत, ग्रामसभा, ग्रामसेवक, तलाठी आणि प्रशासकीय कार्यालय, एवढे कामं महसूल सेवकाकडे असतात. आणि तुम्हाला गावात राहून पगार किती मिळतो तर 15,000 पगार मिळतो. एकदा तुम्ही जॉईन झाला तर वर्षभरासाठी हा पगार असतो. आता हे अतिशय कनिष्ठ दर्जाचं काम असून 24 तास राबवावे लागतं असं अनेक जणांचं म्हणणं आहे. हे गैरसमज तर अजिबात नाहीये. ही पूर्ण वेळ नोकरी तुमची असली तरी कामाचं स्वरूप हे लवचिक आहे. सततची धावपळ अजिबात त्या ठिकाणी या कोतवाल भरतीसाठी नसते. या नोकरीमुळे इतर कोणताही अभ्यास किंवा व्यवसाय करता येत नाही असं अनेक जणांचं म्हणणं आहे. परंतु गावातील कामं सांभाळून तुम्ही स्वतःची शेती करू शकतात, व्यवसाय करू शकता, किंवा पुढील स्पर्धा परीक्षेची तुम्हाला तयारी करायची असेल ती तयारी सुद्धा तुम्ही सहज करू शकता. अनेक जण पोलीस पाटील आहेत, तयारी करतायत, त्याचे कामधंदे करतात. अनेक जण कोतवाल आहेत, तयारी करतायत, त्यांचे अनेक कामं करतायत, जोडधंदे सुद्धा करतायत. कोणत्याही गावात जागा रिक्त असल्यास तिथे अर्ज करता येतो असं अनेक जणांचं म्हणणं आहे. परंतु नाही, ज्या गावात पद रिक्त आहे केवळ त्याच गावाचा स्थानिक रहिवासी असणं तोच अर्ज करू शकतो. जसं पोलीस पाटील भरतीमध्ये झालेलं आहे तसं तर आपण सुद्धा बीड जिल्हा पोलीस पाटील, हिंगोली जिल्हा पोलीस पाटील आणि जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया राबवलेली. आणि आज घडीला 2,000+ पोलीस पाटील त्या जिल्ह्यामध्ये रुजू आहेत. तुम्हाला सुद्धा जर कोतवालाची बॅच जॉईन करायची तर आजच कोतवाल भरतीसाठी बॅच जॉईन करून घ्या. कोतवालाची पात्रता काय? तुम्ही कोतवालचा फॉर्म भरू शकतात का? काय पात्रता निकष आहे? वय तुमचं 18 ते 40 वर्षाच्या मधात पाहिजे. नियुक्ती वयाच्या 60 वर्षापर्यंत राहील. म्हणजे 18 ते 40 वय वर्ष असेल आणि तुम्ही जॉईन झालात कोतवाल म्हणून तर 60 वर्षापर्यंत त्या पदावर राहणार. शिक्षण किती पाहिजे तर फक्त 4थी पास तुमच्याकडे शिक्षण असेल तरीही कोतवालाचा तुम्ही काय करू शकता? फॉर्म भरू शकता. रहिवासी स्थानिक रहिवासी असाल तरच, ज्या गावात पद रिक्त आहे तिथेच तुम्हाला अर्ज करणं सक्तीचं आहे. शारीरिक क्षमता सक्षम असणं गरजेचं आहे. दौंडी देणं, दप्तराची ने-आण करण्यासाठी शारीरिक दृष्ट्या तुम्ही काय असलं पाहिजे? सुदृढ असणे आवश्यक आहे. बघ, एवढीच त्या ठिकाणी पात्रता आहे. ही जर पात्रता तुम्ही पूर्ण करत असाल तर कोतवालाचा तुम्हाला फॉर्म भरायचा अधिकार आहे आणि तुम्ही फॉर्म भरू शकता. आता नियुक्तीची प्रशासकीय रचना आणि वेगवान प्रक्रिया कशा प्रकारे आहे तर बघा, तुमची नियुक्तीचा अधिकार कोणाकडे आहे? नियुक्तीचा अधिकार जशी पोलीस पाटीलची
परीक्षा होती त्याच प्रकारे कोतवालाची परीक्षा होते. बघा लक्षात ठेवा, तहसीलदार काय करतोय, नियुक्ती. एका गावामध्ये 1 ते 3 पद रिक्त जर असतील, कशाचे, कोतवालाचे, ठीक आहे, तर तो अधिकार कोणाला आहे, तहसीलदाराला आहे. जर एका गावात 3 पेक्षा जास्त पदे असतील कोतवालाची, तर राज्य सरकारच्या विशेष परवानगीने नियुक्ती देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. 1 ते 3 पद असतील तर तहसीलदार त्या ठिकाणी नियुक्ती देतो. 3 पेक्षा जास्त असतील तर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी नियुक्ती देतो. पुढं 30 नोव्हेंबर पूर्वी प्रक्रिया पूर्ण करणे. राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाच्या आदेशानुसार ही भरती प्रक्रिया अतिशय जलद गतीने सप्टेंबर ते नोव्हेंबर पूर्ण होणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. आता महाराष्ट्र राज्य विभाग जे काही विभागवार रिक्त पद आहे ते बघूया. रिक्त पद 2912 कुठं कुठं आहेत, तर मराठवाड्यामध्ये 685 खूप मोठे पद आहे. कोकणामध्ये 469 पदे आहेत. मुंबई शहर वगळून लक्षात ठेवा. नागपूर विदर्भामध्ये 404 पदं आहेत. इकडं पुणे विभागामध्ये 528 पदं आहेत. नाशिक विभागामध्ये 428 पदं आहेत. त्यानंतर अमरावती विभाग 398 पदं आहे. संपूर्ण जर पाहिलं असेल आपण तर मराठवाडा आणि नागपूर विभागाचा विचार केला, मराठवाडा छत्रपती संभाजीनगर 283 पदं आहेत. नांदेड जिल्हा बघा, छत्रपती संभाजीनगर 283, नांदेड जिल्हा 78 आहेत, बीड जिल्हा 71 आहेत, परभणी जिल्हा 64, लातूर 62, जालना जिल्हा 47, हिंगोली जिल्हा 45 आणि धाराशिव जिल्हा 35 असे टोटल मराठवाड्यामध्ये 685 कोतवालाच्या जागा आहेत. त्यानंतर नागपूर विभागामध्ये 404 कोतवालाच्या जागा आहेत. त्याच्यामध्ये नागपूरला 115 जागा आहेत, चंद्रपूरला 76 जागा आहेत, त्यानंतर गडचिरोलीला 70 जागा आहेत, भंडारा 58 जागा आहेत, वर्धा 46 जागा आहेत आणि गोंदियाला 39 जागा आहेत. इकडं पुणे विभाग 528 जागा आहेत, अमरावती विभाग 398 जागा आहेत. त्यामध्ये पुणे विभागात पुणे जिल्ह्यामध्ये 149, सोलापूरला 114, कोल्हापूरला 107 जागा आहेत, सातारा 91 जागा आहेत आणि सांगलीला 67 जागा आहेत. इकडे अमरावती विभागात जर पाहिलं असेल तर यवतमाळ 108 जागा आहेत, बुलढाणा 85 जागा आहेत, अमरावती 84 जागा आहेत, अकोला 80 जागा आहेत आणि वाशिमला 41 जागा आहेत. इकडं नाशिक विभागात टोटल 428 जागा आहेत. नाशिक जिल्ह्यात 141, अहिल्यानगर जिल्ह्यात 101, जळगाव जिल्ह्यामध्ये 86, धुळे जिल्ह्यात 47 आणि नंदुरबार जिल्ह्यात 45 जागा आहेत. कोकण विभागाचा विचार केला तर टोटल 469 पदं आहेत. रत्नागिरीला 164, रायगड 123, पालघर 108, सिंधुदुर्ग 42, मुंबई उपनगर 13, मुंबई शहरला त्या ठिकाणी कुठलंही पद नाही. एकंदरीत आता तुमची लेखी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे, आपण पोलीस पाटील भरती साधारणतः 3 जिल्ह्याची घेतली आणि सर्वाधिक रिझल्ट आपल्या बॅचचा. त्यामुळे तुम्हाला सुद्धा कोतवालची बॅच जॉईन करायची तर आजच कोतवाल भरतीची बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करायचा असेल तर हा नंबर दिलेला आहे 9552629563. ठीक आहे. आता कोतवाल भरतीची जी काय भरती प्रक्रिया आहे त्याची फीस त्या ठिकाणी 28 ऑगस्ट पर्यंत, लक्षात ठेवा, रक्षाबंधन निमित्त 28 ऑगस्ट पर्यंत जे त्या ठिकाणी पहिले उमेदवार 100 जॉईन होतील त्यांच्यासाठी फीस त्या ठिकाणी 499 रुपये ठेवलेली आहे. कशाची, कोतवाल भरतीची फीस. बॅच जॉईन करायचा असेल तर हा नंबर दिला 9552625563 या नंबरला व्हॉट्सअप करा. सर मला कोतवाल भरतीची बॅच जॉईन करायची आहे, तर त्यासाठी फक्त सुरुवात 28 ऑगस्ट पर्यंत 499 फीस आहे, त्यानंतर 1000 फीस आहे. आता ही प्रोसेस कशा प्रकारे आहे तर टोटल तुम्हाला एकूण 50 प्रश्न विचारले जातात. किती, 50 प्रश्न. एकूण गुण किती आहेत तर एका प्रश्नाला 2 गुण आहेत. 50 प्रश्न 100 गुण आहेत. तुम्हाला वेळ किती आहे तर 60 मिनिटाचा वेळ आहे, म्हणजे 1 तासाचा वेळ आहे. निगेटिव्ह मार्केटिंग कुठल्याही प्रकारे नाहीये आणि उत्तीर्ण होण्याचा निकष आहे पास होण्याचा. किमान तुम्हाला या 50 प्रश्नापैकी किती 20 प्रश्न बरोबर येणं असेल, सोडवणं सक्तीचं आहे आणि ते बरोबर येणं, अचूक येणं बरोबर असेल तर तुमचा त्या ठिकाणी विचार केला जाईल. तसंही त्या ठिकाणी एका गावातून जास्त फॉर्म असतील तर ज्याला जास्त मार्क असतील त्याचं सिलेक्शन कुठल्याही प्रकारे इथं इंटरव्ह्यू काय नसतं. एकच एक्झाम, एक एक्झाम लगेच पास, इंटरव्ह्यू नाही, काहीच. आता अभ्यासक्रम परीक्षेसाठी तुम्हाला काय विचारलं जातं लक्षात ठेवा. बघा, तुम्हाला सामान्य ज्ञान ज्याला आपण जीके म्हणतो, जीकेचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ताचे प्राथमिक तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मराठी व्याकरणाचे मूलभूत प्रश्न विचारले जातात. स्थानिक भूगोल ज्या
ठिकाणची तुम्ही कोतवाल भरती देत आहात त्या ठिकाणचा तालुका, त्या ठिकाणचा जिल्हा, तिथल्या स्थानिक परिसराची तुम्हाला माहिती विचारली जाते आणि त्याच्यानंतर महसूल प्रशासन, जिल्हाधिकारी असेल, तहसीलदार असेल, यांची नावं, पद, त्यांचं मुख्य कार्य, त्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. एकंदरीत हा तुमचा कोतवाल भरतीचा संपूर्ण सिलेबस आहे. त्याच्यावरती तुम्हाला टोटल 50 क्वेश्चन विचारले जातात. किती क्वेश्चन? 50 क्वेश्चन 100 मार्कासाठी. एक प्रश्न 2 मार्काला. निगेटिव्ह सिस्टीम अजिबात नसते. त्यामुळे तुम्ही बॅच जॉईन नसेल केलं आजच जॉईन करून घ्या. ओके. आता बॅच कुठून जॉईन करायची? तर प्ले स्टोरला जायचं, श्री अकॅडमी असं टाकायचं. श्री अकॅडमी टाकलं तर यानंतर यासारखा तुम्हाला लोगो दिसेल श्री अकॅडमीचा. ऍप डाउनलोड करून घ्या. स्पेशल महसूल सेवक बॅच तुम्हाला दिसेल. ऍप मध्ये गेल्यानंतर तिथून ती बॅच जॉईन करून घ्या किंवा हा नंबर आहे आपला 9552629563 नंबर दिसतोय. या नंबरला व्हॉट्सअप करा. सर मला कोतवाल भरतीची बॅच जॉईन करायची, आजच बॅच जॉईन करा. 28 ऑगस्ट पर्यंतच ऑफर आहे. त्यानंतर तुमची फीस त्या ठिकाणी 1000 रुपये केली जाणार आहे. बघा, कोणतेही काम लहान असं स्वतःच्या गावामध्ये तुम्ही राहून 15,000 रुपये कमवतात, कुटुंबाला आधार देतात. ठीक आहे. भविष्यातील मोठ्या परीक्षेची तयारी करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. अनेक जण आहेत, पोलीस पाटील आहेत, कोतवाल मागच्या वेळेस लागले आपल्या बॅचचे, पोलीस पाटील लागलेले आहे. ते पोलीस पाटील असतानाही आता पुढील स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. काही अनेक जोडधंदे आहेत. तुम्हाला सुद्धा गावात राहून कोतवाल व्हायचं असेल आणि ही 15,000 रुपयाची नोकरी जर जॉईन करायची असेल तर आजच आपली बॅच आहे ती जॉईन करून घ्या. बॅच जॉईन करायचं असेल तर हा नंबर दिलाय, या नंबरला व्हॉट्सअप करा. गोविंद नवल सर नावाने नंबर सेव्ह करा, 9552629563 किंवा डायरेक्ट प्ले स्टोरला जा, श्री अकॅडमी असं टाका. या प्रकारचा लोगो दिसेल तुम्हाला. ठीक आहे. श्री अकॅडमी गोविंद नवल सर हा लोगो दिसला, ऍप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशल महसूल सेवक बॅच दिसेल, ती बॅच जॉईन करा. 28 ऑगस्ट पर्यंत ऑफर आहे. त्यानंतर तुमची फीस वाढली जाणार आहे. ठीक आहे. 4थी पास असाल तर सर्व गावकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ठीक आहे. थांबतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या. ठीक आहे.